नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी जागरण मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तरी आपण यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी प्रत्येक वेळी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत भेटतच असतो। पुन्हा एकदा आपल्या मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टरच्या माध्यमातून अनेक शेतकरी यशस्वी शेतकरी आपल्यापर्यंत आले आहे आणि त्यांच्यासोबत आपण थोडक्यात संवाद साधणार आहोत त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा। तर आज आपल्यासोबत महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशभरातील शेतकरी आहे आणि शेतीच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवत आपल्या दैनंदिन जीवनाचा उदरनिर्वाह भागवत आपलं जीवन सुखी करणारे शेतकरी आपल्यासोबत आहेत। त्यांच्यासोबत आपण थोडक्यात काही गोष्टींबाबतीत संवाद साधूया। तर सर्वप्रथम तुमचं इथे कृषी जागरण मध्ये आल्याबद्दल मनापासून स्वागत। सर्वात पहिल्यांदा मिलेनियम फार्मर ऑफ अवॉर्ड इंडिया 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टर्स मध्ये तुमचं या अवॉर्डसाठी सिलेक्शन झाल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन। तर आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात तुमच्या बाबतीत सांगा। माझं नाव पांडुरंग निवृत्तीराव डोंगरे, मी जालन्यावरून आलोय आणि जालना कृषी विज्ञान केंद्र 2 म्हणजेच बदनापूर कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत NCRच्या माध्यमातून या 2023 मिलियन अवॉर्डच्या संदर्भामध्ये माझी निवड झाली आणि हे निवडीचं ईमेल मला कृषी जागरण ह्या संस्थेकडून मिळालं आणि मी गेली 2008-9 पासून आवर्षण भागामध्ये असून आम्ही अत्यंत कमी पाण्यावर जास्तीत जास्त फळबाग घेण्याचा प्रयत्न केला। तर त्या करोडपती अवॉर्डच्या निमित्ताने त्या यादीमध्ये माझी निवड झाली। मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, ड्रॅगन फ्रूट या सगळ्याच्या अनुषंगाने याच्यामध्ये माझी निवड झाली। त्याच्यात निवड झाल्याबद्दल मी NCRचे कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे आणि कृषी जागरण ह्या सर्व टीमचे मनापासून आभार मानतो। तर सर तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे, तर एकंदरीत पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार दिला जातोय। आपण शेतकऱ्यांचा अनेक ठिकाणी अनेक गोष्टींमध्ये आपण सहभाग आहे। मुळात महाराष्ट्र म्हटलं तर आपण कृषी ही जास्त आपल्या महाराष्ट्राची शेतकऱ्यांची ओळख आहे, परंतु शेतकऱ्यांना खूप कमी प्रमाणात अवॉर्ड मिळताना आपण बघतो आणि शेती संदर्भात असा अवॉर्ड जेव्हा अनेक हजारो शेतकऱ्यांना इथे अवॉर्ड मिळत आहे, तर या संदर्भात तुम्ही काय सांगताल? नाही, खरं तर म्हणजे ह्या पुरस्काराच्या संदर्भामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार सोडता इतर तर समजा अशा खाजगी संस्था कोणत्या पुरस्कार देण्याला धजत नाही किंवा पुरस्काराचा कार्यक्रम करीत नाही। शेती संदर्भामध्ये इतर याच्यामध्ये भरपूर संस्था आहेत की त्या अलग अलग प्रकारच्या पुरस्कार देतात, पण शेती याच्यामध्ये आता थोड्या एक सामाजिक संघटनाच्या माध्यमातून थोडेफार 1-2-4 फॉर्म जर सोडले तर इतर कोणी देत नाही आणि महाराष्ट्र शासनाचं राज्य शासनाचं जे काही लिमिट आहे या लिमिट म्हणजे ते फार अल्प आहे। हजारो शेतकऱ्यांमधून लाखो शेतकऱ्यांमधून एखाद्याला ते एखादा पुरस्कार मिळतोय, परंतु आज हे NCRच्या माध्यमातून आणि कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी जागरण ह्या संस्थेच्या अंतर्गत जो आज भारतामध्ये भारतातल्या प्रत्येक राज्यामधले साधारण प्रत्येक फळपिकामध्ये प्रत्येक कलागुणांना संपूर्ण असलेले शेतकरी इथं पाहायला मिळाले। गेले आज 2 दिवस झाले। 2 दिवसाच्या सत्रामध्ये काल तर सकाळी 10:30 वाजेपासून तर रात्री 8:30 वाजेपर्यंत जवळजवळ 6 सेशन झाले। 6 सेशनमध्ये एवढं या पुरस्काराच्याही पुढं आम्हाला अनुभव आला तो म्हणजे नवीन जे काही कृषीमध्ये काम करणारे तज्ज्ञ की जसं की काल सुरुवातीला गुजरातचे गव्हर्नर आचार्यजी आले आणि त्यांनी साधारण 2.25 तास त्यांनी शेतीवर मार्गदर्शन केलं की नॅचरल फार्मिंग काय असतं, कारण की हे पहिल्यांदा ऐकतोय। आता खरं तर याच्यामध्ये कन्फ्यूज झाले शेतकरी, काय कोणी झिरो बजेट शेतकरी म्हणतंय शेती म्हणतंय, कोणी ऑर्गॅनिक शेती म्हणतंय, कोणी जैविक शेती म्हणतंय। याच्यामुळे शेतकरी कन्फ्यूज झाला, परंतु काल माझ्या तरी मते की माझ्या डोक्यातला जे काही विचार होते ते विचार समजा काल त्या आचार्यजीच्या 2.25 तासाच्या कार्यक्रमामध्ये थोडाफार प्रकाश पडला।
त्याच्यानंतर जे नितीन गडकरी साहेबांनी जे म्हणजे एवढ्या म्हणजे याच्यामध्ये बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते आले, त्यांनी 1 तास 10 मिनिट भाषण केलं आणि त्या 1 तास 10 मिनिटाच्या भाषणामध्ये साधारण समजा त्यांनी कृषी जागरणचं कमीत कमी 10 ते 15 वेळेस नाव घेतलं की देश पातळीवर एकमेव शेतकऱ्याचं काम करणारं चॅनल किंवा काम करणारी एक संस्था म्हणजे कृषी जागरण. तर कृषी जागरण कार्यक्रम ठेवला म्हणून कृषी जागरणची मी काही स्तुती करीत नाही, पण वस्तुस्थिती अशी आहे की नितीन गडकरी साहेबांच्या कालच्या ह्या 1 तास 10 मिनिटाच्या भाषणामध्ये की शेतकऱ्यांनी शेतीवर आपलं कसं फोकस करायचं, शेतीला कसा आपण बिझनेस म्हणून किंवा एक फॅक्टरी म्हणून समजायचं आणि नफ्याची शेती कशी करता येईल हे त्यांनी समजून सांगितलं. निश्चितच तुम्ही एकंदरीत कार्यक्रमाची कालपासून झालेली रूपरेषा सांगितली आणि त्या माध्यमातून तुम्हाला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला आणि तुम्हाला वेगवेगळ्या सक्सेसफुल जे काही शेतकरी आहेत प्रत्येकाकडनं प्रत्येकाला काही ना काहीतरी शिकायला मिळालेलं असणारच आहे. तर तुम्ही मला एक विचारायचं आहे की तुम्ही एक यशस्वी फळ उत्पादक शेतकरी आहात, तर जे काही फळ उत्पादक शेतकरी आहे आपण सध्या महाराष्ट्राची स्थिती बघतो की महाराष्ट्राची स्थिती बघता कुठेतरी शेतकरी परिस्थितीला घाबरताय, परिस्थितीला डगमगताय आणि त्या माध्यमातून शेतकरी कुठेतरी आपल्याला हतबल झालेला पाहायला मिळतोय. फळ उत्पादक शेतकरी पण आपण बऱ्याच प्रमाणात असे बघतोय, तर या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगताल की त्यांनी कोणत्या पद्धतीने जर फळ उत्पादन घेतलं तर निश्चितच ते एक यशस्वी शेतकरी बनू शकता? नाही, आता याच्यामध्ये तर काय की ह्यो धंदा म्हणजे ह्यो व्यवसायच असा आहे शेतीचा की खरंच याच्यामध्ये फार मोठे धोके आहे. एवढे मोठे धोके आहे, निसर्गाचे धोके आहेत, लेबरचे धोके आहेत, निविष्ठाचे धोके आहेत प्रत्येक. कारण की त्याला निविष्ठा जे काही समजा खतं औषधी बी बियाणं लागतं ते ओरिजिनल मिळेल ही शक्यता नाही. नंबर 2, वातावरण जे काही आपण निसर्गाचा कोप म्हणतो वेळेवर पाऊस पडेल याचाही भरोसा नाही. आणि दुसरी गोष्ट मार्केटमध्ये विक्रीला गेल्यानंतर भाव मिळेलच याचाही भरोसा नाही. म्हणजे सगळ्याही बाजूनं शेतकरी हा म्हणजे एक अडकित्यात सुपारी सापडल्यासारखा आहे. परंतु याला रडून जमणार नाही, कारण की ह्यो व्यवसाय आपण स्वतः निवडलेला आहे किंवा कोणी आपल्यावर लादवलेलं नाही. तिकडं कुठं काहीच जमलं नाही म्हणून शेती करायचं हे जुन्या काळातलं जी म्हण होती. परंतु आता आज असं नाही, शिकलेले हे क्वालिफाईड शेतकरी आहे. आणि मी आज ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की शून्यातून विश्व निर्माण करणारे शेतकरी मी पाहिले, की भारतातल्या कान्या कोपऱ्यामधले शेतकरी पाहिले. पार लगे तुमच्या म्हणजे जे मिरा लवंग ज्याचं उत्पादन करणारे ते पार नारळापर्यंत उत्पादन करणारे, लाण्यात लाणं म्हणजे लवंग बिरे आणि इथून शेतकरी पाहिले तर नारळापर्यंत उत्पादन करणारे शेतकरी पाहिले. अनेक पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या अंतर्गत काम केलेले बरेचसे कालपासून शेतकरी भेटले. ह्या म्हणजे मी तर म्हणतो की ह्या अवॉर्ड भेटला याच्यापेक्षाही मला फार मोठा असा आनंद झाला की जवळजवळ मी आज भारत देशातल्या कमीत कमी 25 राज्यातले शेतकरी माझे मित्र झाले. आणि सविस्तर काल आम्ही इथून कार्यक्रम संपल्यानंतर साधारण आम्ही इथून 10:30 पर्यंत होतो. सगळे शेतकरी चर्चा करीत होतो. ते मिझोरमचे शेतकरी, कर्नाटकाचे, तेलंगणाचे, हे हरियाणाचे, पंजाबचे, याच्यानंतर हिमाचल प्रदेशचे, हे सगळे शेतकरी एकमेकाला वास्तविकपणाने एकमेकाला विचार होते आणि विचाराची देवाणघेवाण झाली. कारण की माझ्या याच्यामध्ये मी GIच्या संदर्भामध्ये जे काम केलं आहे की 2012-13 पासून आम्ही GIच्या संदर्भात काम करतो. नॅशनल लेवलचं ते काम आहे की दिल्लीसारख्या राजधानीसारख्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत अनेक वेळेस आलो. मोसंबीचं प्रेझेंटेशन मांडण्यासाठी आलो, मोसंबीची माहिती देण्यासाठी आलो. 2016ला मोसंबीचा GI भेटला. परंतु त्या पिरियडमध्ये सुद्धा लोक आम्हाला भरपूर शेतकरी भेटले. परंतु ते एक असं म्हणजे थोडं अलग वलय होतं, कारण की ते काम करणारे शेतकरी अलग आणि आज तुम्ही इथं बोलवलेले आज इथं आलेले शेतकरी NCRनं जे बोलवलेले शेतकरी की हे शेतकरी अलग. आणि जी समजा निवड जरी संस्था आज समजा की महिंद्रा ट्रॅक्टर ही जरी समजा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असली आणि कृषी जागरण समजा ही एक अलग सेपरेट संस्था असली तरी पण याची निवड ही NCRनं जी केली की राष्ट्रीय कृषी संसाधन केंद्र नवी दिल्ली यांच्या माध्यमातून ही निवड झाली. म्हणून सगळ्या प्रकारचे शेतकरी पाहायला भेटले आणि सगळे कृषी जागरणचे
आणि महिंद्रा ट्रॅक्टरचे जे बी अधिकारी असतील यांनी फार म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं कॉपरेट केलं. सगळ्यांनी आम्हाला आदरपूर्वक ठेवलं आणि आज म्हणजे जेवणाची जी सगळी व्यवस्था याच्यापेक्षाही हे सगळे हे जे स्टाफ आहे स्टाफ एकदम चांगला आहे. पूर्ण इत्यंभूत माहिती भेटली ना. आज अजून 2 दिवस सुद्धा म्हणजे उद्याचा दिवस सुद्धा एकदम सुंदर आहेत आणि चांगले चांगले टॉपचे लोक आहे. निश्चितच. तर पुन्हा एकदा काका तुमचं अभिनंदन. तर बघू शकता तुम्ही की शेतकऱ्यांसाठी हा जो काही सन्मान सोहळा आहे, मी प्रत्येक वेळी सांगते की मिलेनियम फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड 2023 स्पॉन्सर्ड बाय महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून हा जो काही अवॉर्ड सोहळा आहे, आत्ता शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रतिसादाप्रमाणे की एकाच छताखाली 25 राज्यातील लोक जमा होतात आणि आपल्या शेतीच्या काय नवीन आयडिया आहेत ते एकमेकांच्या माध्यमातून एकमेकांपर्यंत पोहोचवतात. इतकाच काय तो आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणं इतकाच काय तो आमच्या कंपनीचा आशावादच म्हणावा लागेल. आणि तुम्ही देखील यातून बऱ्याच गोष्टी शिकताल इतकाच काय तो तुमच्याकडनं आशावाद. तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच तुमच्या मनात जर यांना काही प्रश्न विचारायचे असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच विचारा. तुमच्या प्रश्नांचं प्रत्येक उत्तर आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.